नमस्कार. आजच्याला चालली तयारी माझी फराळ बनवायची. पहिल्यांदा मी करंज्याचं बनवून घेणार आहे. तर पीठ मळाय घेतलंय. आता हे पीठ म्हणजे मैदा आहे. जरा चाळणीने चाळून घेतल्यावर काय होतं, हे म्हणजे काय निघतं चाळणीत पुढे किसमिस असं असतं. उद्या भेंडी तोडायची काय तरी येता. तर आज चालली मस्त बाकी बाणायची फराळ करायची तयारी. मग आई काय चाललंय आता? चाललंय ना आता दिवाळी करायची. त्यांना उपास आहे 12 दिवसाचा. हा गट बसत्यात ना शितोबाच. हा बरोबर. ते मग आज संध्याकाळी जेवायचं ना आता सकाळचं जेवायचं, 2च टाइम जेवायचं आणि उद्या तर गट बसायचं. त्याच्यामुळे मी काय घेतलं सामान आता करायला. गेल्या वर्षी तर काय घरी नव्हतं. गेल्या वर्षी किलो वाड्या सगळं. मग बाणाय काय काय बनवायचे आज? सगळंच बनवायचं काय आता. हा जेवढं वरकत तेवढं बनवायचं. 2 किलो पीठ होतं. त्यातलं मी चांगलं 1.5 किलोच्या पुढं मळून घेणार आहे. गेल्या वर्षी कुठं काय झाली दिवाळी? गेल्या वर्षी दिवाळी झाली कोकणात पार त्या ह्याला पराडा कॉर्नेलला. आता ही एक चांगली वाटी भरून रवा घेतलाय, ते टाकून घेते त्याच्यात. म्हणजे पावशेर रवा आहे आणि मैदा बी म्हणजे 1.5 किलोच्या थोडासा पुढे आहे. वाईच कमी 2 किलो आहे पीठ मी मळून घेणार आहे. आता तूप टाकून घेणार आहे. आता मीठ आहे. हे मीठ पीठ मळायला पिठामध्ये टाकल्याच्या नंतर चव एकदम मस्त येते त्या पिठाला. तूप चांगलं कडा कडा कडून घेतलं. आता ह्या पिठात ओतून घेते. लगेच मिक्स करून घेते. आख्या पिठाला त्या तुपाचा झटका बसला पाहिजे गरम गरम. रवा टाकला होता त्याला तर पूर्णच भेटला. वरचीवर वाटला होता ते. आता 1 तांब्याभर मी दूध घेतलंय. हे दूध त्यात ओतून पीठ मळून घेणार आहे आणि मग कमी पडलं तर थोडं परत पाण्यात मळणार आहे. जसं लागन असं ओतून घेणार आहे दूध. थोडस पीठ हे लगेच भिजतं, पण ह्याचा रवा टाकल्यामुळं रव्याला भिजायला जरा टाइम जाणार. मग भाकर बनवायची आधी मी पीठ मळून म्हणलं घ्यावं आणि भाकर सारण बनवस्तवर पीठ मस्त भिजत आणि लगेच मग करंज्या बनवाय घ्यायच्या. ए बाळाव, ए दादू, पुरती तुम्ही काय बोलताय तिथं काहीतरी चाललंय त्यांचं बोलणं. नाही दर तुम्हाला आणि पळा तिकडं फटाकडं हे ते काय. त्यांना एक फटाकडा असा द्यायला लागतो. दर तुला एक, दर दादू तुला एक. ते जाकणच राहिनात वाटतं. जा पळा. हा ओख्यात पळा तिकडं देवळा का जा. होय बा नाही म्हणजे दिवाळीलाच पोर किल्ला बनवत्यात. मग काय आणि म्हणजे त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराज लय आनंद पोरांना वर बसवायचा. कडाने सगळं सैनिक लय तिथे जाऊन बघ. आता तू देवळापाशी जायचं गडी भारी नाही. हा ना. सगळं गोवायचं त्याच्यामध्ये प्राणी सस शेळ हत्ती मांडल्यात. मग काय वाघ लांडगा सगळं प्राणी. मेंढर धनगर मेंढपाळ. 2-4 दिवाळीच्या आधीपासून ती सुरुवात त्यांची. हा ना. तिथे गेल्यानंतर कळ सगळं म्हणजे थोडा शिवाजी महाराज काळ लगेच येतोय लक्षात. येतोय ना. हा ना. किल्ल्याच्या कडे कोणाची रहदारी, कोण कसं राहतंय, कोणचं सैनिक काय. म्हणजे आपल्या मुस्लिम बांधवापासून तर सगळे लोक आपल्या स्वराज्यामध्ये सामील होते. छत्रपती शिवाजी महाराजाचं मावळे हे म्हणजे 8 बगड जातीचं आलुतेदार बलुतेदार हे सगळं म्हणजे त्याचं सरदार सेवक होता. मग काय सगळ्यांनी मदत केली म्हणून तर आपल्याला आता
स्वराज्यामध्ये आता आपल्या दिवस आपण हे करतो. चांगलं पाहतोय हं. मग काय प्रत्येक सणामागं काहीतरी म्हणजे दडलेलं असतंच. मग काय तर ह्यो दिवाळीचा सण म्हणलं तर 3.5 मूर्तापैकी एक मूर्त आहे. त्यामुळं मग आपण ह्यो सण मस्तपैकी अगदी दिवाळीचा गाजा वाजा करून साजरा करतो. आता पिशवीत भरून ठेवणार आहे मी, म्हणजे खरपासच नाही उंडा चांगला राहतो. किंवा डब्यात ठेवला तरी जमतंय, पण मी या कागदातच मस्त असा भरून त्याला बांधून ठेवणार आहे. मी नाही बरंचसं का खोबरा खेचणार हा मग काय मी नाही एवढ्या बांगड्या जपती ना बरोबर. हा. हा लयच भारी चुडा भरला रे मिनाने. मिनल कढई चुलीवर ठेवून घेतली, सारण बनवून घेते. आता रवा भाजून कढई चांगली गरम झाली, आता रवा टाकून घेते त्याच्यात. हे रवा म्हणजे बारीक आहे, सारण बनवायला बारीक रवा असल्यावर सारण मस्त होत. आपली कढई याला दोड सोलून घेतलं, त्याची बारीक पावडर बनवली. आता ही खसखस आहे ती जरा थोडी भाजून घेते. खसखस चांगली गवळी गवळी भाजून घेतली. आता याला गलासा टिचून घेणार आहे, किंवा पाट्यावर बारीक वाटली तरी जमती. आता ही साखर पिठी साखर आहे, मस्त अशी बारीक करून घेतली मी, ती टाकून घेते त्याच्यात. 1 किलोच्या मापात साखर टाकली. खसखशी वाटून घेतलेली टिचून ती टाकून घेते. ही येलदोड्याची पावडर आहे, मस्त अशी बारीक करून घेतली. येलदोड सोलून कोंबडा बी कोकतोय. कोंबड्याने पोरांच्या मध्ये गाय लावली. मीठ टाकून घेते जरा. आता हाताने मस्त असं मिक्स करून घेते सगळं. आता या चांगल्या 6 वाट्या खोबऱ्याचा खिस खिसून घेतला, म्हणजे खोबरं खिसून घेतलं वाट्या, ते टाकून घेते. आता सगळं मटेरियल त्यात घालून त्याचा एक जीव करून घेते मी. आता मस्त तयार झालं सारण. आता हे डब्यात भरून ठेवणार आहे, जसा लागन तसा घेणार आहे करंज्या बनवायला. आता हे निम्म घेतलं काढून, कारण सगळं मूळ घेतल्याच्या नंतर मग सांड मान होण्यापेक्षा आपलं थोडं थोडं घ्यायचं. 1 गालास दूध आहे, मस्त असं तापून घेतलेलं आहे, तर ते त्याच्यात ओतून घेते. दूध घातल्याच्या नंतर सारण म्हणजे आपला करंज्या खाताने खाली सांडत नाही, एकदम मस्त असं खव्यासारखा कानावला लागतो. मस्त आता डब्याला बांधून घेतलं फडकं. उंडाय कागदातनं बाहेरच नाही मी काढणार, का तर बाहेर काढला की वाऱ्याने लगेच सुकतो आणि खरपासल्यागत होतो. मस्त अशी पाताळ लाठी लाटून घेतली, अशी डब्यावर टाकून घेणार. आता आता ही लगेच अशी कानावल्याची गडी टाकली, आणि गडी टाकल्यानंतर त्यातला इयर आधी बाहेर काढून घ्यायचा हळूच. इयर काढल्याच्या नंतर
लगेच हे असं दाबून घ्यायचं डायरेक्ट. इयर काढला नाहीतर मग काय होईल, ताताने कानावला फुटतो. त्याच्यामुळे इयर महत्वाचा ठेवायचा नाही. आता मस्त अशी परात घेतली आणि त्या परातीमध्ये वाटण हातारले आणि त्याच्यावर ठेवून वरती मी असं या कापड टाकून घेणार आहे. असं कापड लगेच टाकलं की मग सुकत नाही आणि तळताना कानावला उकलत नाही, म्हणून ते कापड वरची वर टाकून घेतलं. आता सगळं कानावलं तसंच करून घेणार आहे. तेल चांगलं आता गरम झालंय तर तळून घेणार आहे, कारण कानावलं तळायला लय वेळ जात नाही. सगळं कानावलं तळून घेतलं. आता चांगले 5-6 सुप झाली. टिपत भरलंय बाकीच. आज आमचा अख्खा दिवस हे कानावलं बनवण्यातच गेला, कारण त्याला लाटायला भरायला टाइम जातो किंवा त्याचं सारण बनवाय बी टाइम गेला जरा. ग बसा. कर तर आता चाललंय देवाचं पूजन करून घ्यायचं. मीना कुठे गेली? झाली सगळी काय रे फटाकडा अर्धा बाकी र दामा बघा काय दमकी बाय एवढी काय तुला धरणी आली बाय. चांगलं माणूस करतायत. धरू बाबा धरू का मी तुला धरणार शेंगा उद्या राहणार आहेत गाठ्या. तर आता ते पुन्हा गाया वावळून इकडं आलो मेंढरामध्ये. तर चाललंय आता सोलाचं बाणाचं मस्त बाकी मेंढरात वावळून घ्यायचं. बाण आहे गेल्या वर्षी आजच्या दिवशी वाडा कुठं होता आपला? कोकणात. लय गावतात वाडा बसलेला नाही. हा ना. आता हे कोकरे तर पाच नाही दूध प्यायसाठी मला कधी जवळ आल्या काही. बाण आहे काय काय फराळ बनवलाय? फराळ बनवलाय करंज्या, चिवडा, कापण्या. आता देवाच्या मोर नेऊन ठेवायचंय. दोन घ्यावं मला वाटतं. चिवडा तर भरपूर बनवलाय वाटतं. हा हाय दादा पोरं सोर. हा ना. म्हणे खाते म्हणजे भांड पुढे भांड पाहिलं ते फराळ केला. आता देवाला पण निवेदन लावला. चाललंय बाणाचं वाढायचं. तर आता
बसलेले दादा बिराजी इकडं पाहुणं पण आले ते. कसं काय झालं काय नव्हतं मस्त झालं मोहित एकदम. दाजीला जास्त आवडतात ना. याला बिराण्यासाठी सेपरेट बघायला होतं ना हा ते बघायला भेटला हात पुढं. लाडू बनवायचे पण काय ते भेंडी तोडायला लागते दिसाड त्याच्यामुळं खरं भेटा ना तोडाय बनवायला.